ती महिला आज सकाळी मला येऊन भेटून गेली आणि विषय असा आहे की 2 दिवसापूर्वी ती पश्चिम बंगालवरनं मुंबईला येत होती आणि तिच्या पुढे एक यूट्यूबर बसला होता आणि ती जेवत होती आणि त्याने अचानक ती सीट पाठी घेतल्यामुळे तिचं जेवण तिच्या अंगावर पडलं. तर ती त्याला म्हणाली, अरे भाऊ हळूहळू हळू. तर तिने भाऊ हळूहळू बोलल्यामुळे तो डायरेक्ट तिला बोलला, काय मराठी में काय. तर ती म्हटली, अरे मी महाराष्ट्रात राहते, मी मराठी बोलणारच. तर जेवण पडल्याचा विषय राहिला बाजूला आणि ती मराठी बोलली म्हणून त्याने तिथे त्या विमानात तमाशा करायला सुरू केला. त्या महिलेला अतिशय वाईट पद्धतीने घाणेरड्या भाषेत तो तिच्याशी बोलायला सुरू केलं आणि तिथेच न थांबता तिचे यूट्यूबला व्हिडिओज बनवले आणि ते त्यांनी सगळीकडे व्हायरल केले. आणि त्यामुळे त्या बाईला एवढा मनस्ताप झालेला या सगळ्या गोष्टीचा की तिला आत्महत्या करावीशी की अशी तिची परिस्थिती तिने आणून ठेवलेली आहे. तिची नोकरी गेली, ती जिथे भाड्याने राहत होती तिथनं तिला घर खाली करण्यास सांगण्यात आलं. सो या मुलाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाही. याने याच्या आधी देखील 4-5 व्हिडिओ हे मराठीच्या विरोधातले केलेले आहेत. हा मुंबईमधल्या मलाडमध्ये राहिला आहे आणि याला उद्या सकाळी आम्ही शोधून ह्याचा योग्य तो पंचनामा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पोलीस ठाण्यात आपण जाणार आहेत का, गुन्हा दाखल? त्या महिलेला जो काही मनस्ताप झालेला आहे याच्या विरोधात उद्या सकाळी आम्ही गुन्हा देखील दाखल करणार आहोत आणि नक्कीच त्याला महाराष्ट्र ठाण्यामध्ये आणून त्याचा योग्य तो समाचार घेतला जाईल. पण वारंवार मराठी आणि हिंदीचे जे व्हिडिओ आहेत त्या सोशल मीडियावर व्हायरल होतात, त्याच्या पेजवर देखील व्हायरल होतात. मी त्याच्या पेजवर पाहिलं तर 5-6 व्हिडिओ हे मराठीच्या विरोधातले होते. त्याची मानसिकताच मराठीच्या विरोधातली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशी मानसिकता एकदा ठेचलीच पाहिजे. खरं तर ते व्हिडिओ तो सतत बनवतोय कारण त्याला व्ह्यूज येत आहेत, त्याचे फॉलोअर्स वाढत आहेत आणि त्याच्यासाठी त्याचे हे सगळे धंदे आहेत. पण त्याला ते करताना एक गोष्ट लक्षात आली नाही की आपण एका महिलेला या सगळ्याच्या आतमध्ये खेचतोय. त्या महिलेला त्याचा काय मनस्ताप होणार आहे याच्या बाबतीत त्याने विचार केला नाही. सो मला असं वाटतं की त्याला आता विचार करायला लावणं आणि तशाच प्रकारचा त्रास त्याला कसा होईल याचा विचार आता आम्ही करतोय.